चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। आज आपल्या टिफिन सिरीजचा भाग 4 आहे। यामध्ये आपण मेथीची भाजी सुक्की कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, नंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडेशा लसूण घेतलेला आहे सोलून, आणि मेथीची भाजी अशी रात्रीच निसून ठेवली होती। रात्री भाजी निसली की आपल्याला सकाळी सोपं पडतं, जास्त आपली गडबड होत नाही। तर बघा, भाजी पण मस्त निसून घेतलेली आहे, फ्रेश ताजी भाजी। त्यानंतर कढई ठेवलेली, कढईमध्ये कढई गरम झाली की आपल्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। आपली टिफिन सिरीज तुम्हाला कशी वाटते मंडळी, मला कमेंट करून नक्की सांगा। रोज नवनवीन रेसिपी असतात आपल्या टिफिन सिरीजमध्ये। तर बघा, आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये। तेल आपलं छान गरम झालं की त्यामध्ये वाटलेल्या मिरची लसूण टाकून घ्यायचं। तर बघा, मिरची लसूण आपलं छान परतून घ्यायचं तेलामध्ये। त्यानंतर आहे ना, आपली भाजी स्वच्छ धुवून आहे ना टाकून घ्यायची त्याच्यामध्ये। गॅस थोडासा फुलच ठेवायचा आणि असं उलटणीच्या साहाय्याने ना सर्व मिरची आणि भाजी एकत्र करून घ्यायची। गॅस फुल ठेवला की आपल्या भाजीला पाणी सुटतं, आणि भाजी खूप जास्त असली तर मग कढईमध्ये ती व्यवस्थित बसते। जसं जसं आपण भाजी टाकू तसं तसं आहे ना, भाजीला पाणी सुटलं का भाजी कमी होते, मग भाजी व्यवस्थित आपली छोटी कढई असली तरी त्यामध्ये व्यवस्थित बसून जाते। तर बघा, अशा प्रकारे। आणि ना वरतून मी टोमॅटो टाकते। टोमॅटो आहे ना माझ्याकडून टाकायचं आहे ना विसरले मी। जेव्हा आपण मिरची आणि लसूण परततो ना तेलामध्ये, तेव्हाच टोमॅटो टाकायचा, म्हणजे आपला टोमॅटो पण व्यवस्थित शिजतो। इथे मी वरतून टाकून घेतलेला आहे टोमॅटो। नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। सुक्या भाजीमध्ये मीठ टाकताना ना मीठ पण थोडं अंदाजानेच टाकायचं, कारण शिजल्यानंतर भाजी आपली कमी होते आणि मग भाजी ना खारट व्हावं नाही, त्यामुळे ना एकदम अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं। नंतर शेंगदाण्याचा आहे ना असा थोडासा जाडसर कूट करून घेतलेला आहे, तो पण मी भाजीत टाकून घेणार आहे। थोडासा जाडसर कूटच चांगला लागतो, म्हणजे आपण खाताना कधी कधी अख्खे शेंगदाणे येतात तर चांगले लागते त्याची टेस्ट। आणि आता सर्व मिक्स करून आहे ना भाजीतलं पाणी आटेपर्यंत आहे ना आपण भाजी शिजून घेणार आहोत। भाजीमध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही। तर बघा, आता भाजीतलं आपलं पाणी ना आटत आलेलं आहे व्यवस्थित। सर्व भाजी कोरडी होईपर्यंत आहे ना त्याच्यातलं पाणी आटून घ्यायचं। तुम्हाला जर थोडी वल्ली हवी असेल भाजी तर थोडं असं पाणी ठेवलं तरी पण चालतं। बघा, आता भाजीचं सर्व पाणी आटलेलं आहे। वरतून पुन्हा तेल टाकायचं आणि मस्त भाजी ना परत तेलामध्ये आपली चांगली परतून घ्यायची, त्याने ना मस्त चव येते बरं का भाजीला। आणि रेडी आहे मंडळी सकाळच्या घाई गडबडीत होणारी झटपट अशी मेथीची भाजी टिफिनसाठी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती रोज घरगुती आणि नवनवीन सोप्या पद्धतीच्या रेसिपी अपलोड होत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मंडळी। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा।